इथे कसं काय येणं केलं? अहो आम्ही आख्यान मांडणार आहोत. म्हणजे पारंपरिक खेळ म्हणा जो मनोरंजनासाठी आणि उपदेश देण्यासाठी सादर केला जातो. पारंपरिक खेळात नवा खेळ जो बसवतो सगळ्या देशाचा मेळ. म्हणजे कसं ते जरा फोडून सांगा म्हणजे आम्हा सर्वांना समजेल. स्वतंत्रता, बंधुता, समानता आणि न्याय देऊन. बरेच जडजड शब्द वापरता. जड जरी असले तरी ते आपल्याला बहाल केलेत. कोणी बहाल केले ते आम्हाला कसे माहीत नाही? संविधानाने म्हणजे राज्यघटनेने. आम्हाला कसे ते माहीत नाही. आम्ही तर खूप शिकलो आहोत व ज्ञानी आहोत. कारण तुम्ही कधी ते माहीत करून घेतले नाहीत. म्हणूनच आम्ही मांडिले संविधान आम्ही देतो हो कर्तव्याची जाण. आम्ही मांडिले संविधान आम्ही देतो हो कर्तव्याची जाण. किती मोठा आपला देश आणि किती महान आपलं संविधान. शौर्या, सगळ्यात आधी संविधानाची व्याख्या काय ते अगोदर सांग बरं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आणि इतर सन्माननीय सदस्यांनी बहुजनवादी महापुरुषाच्या विचारातील आदर्श भारत घडविण्याचे स्वप्न म्हणजेच संविधान. संविधान निर्माण कसं झालं? खरं म्हणजे आपला देश 2 स्वातंत्र्यासाठी लढा लढला. एक राजकीय आणि दुसरा सामाजिक. स्वातंत्र्य मिळण्या अगोदर आपल्याकडे मोठी राजे महाराजे होती. त्यांची वेगवेगळी राज्य होती. सर्वांना एका विचारात आणण्यासाठी संविधान निर्माण झालं. पण ते आता सांगण्याचं आणि आख्यान मांडण्याची गरज का बरं पडली? कारण त्याची म्हणावी तशी माहिती अजून लोकांना झालेली नाही. आपले हक्क काय आणि त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या काय हे त्यांना माहीत नाहीत. माझा विश्वास बसत नाहीये. चल आपण प्रत्यक्ष बघू. सर्वसामान्य लोकांना विचारूत. दूत निघाले जनतेच्या दरबारी. आता येईल फजिती हो खरी. दूत निघाले जनतेच्या दरबारी. आता येईल फजिती हो खरी. नेते हे जिओच्या कार्डला रेंजच नाही बघा. नेट चालतच नाही. मग एअरटेल घ्यावा. माझे इंटरनेट नंबर 1च चालते. तुमचे राजे? आमची नंबर 1 आहे बघा. फक्त बॅलन्स टाकावं लागतंय महिन्याच्या महिन्याला. काय नेते कसे आहात? अरे बापरे, साप! कुठे साप? सारखा शेपटीला धरतो आणि असा फिरतो असा धरतो. मी म्हणतो कुठे साप? अहो वसंतराव तुम्ही सरका. अहो आम्ही लई मोठमोठे साप बघितले. तुम्ही बघितला ना तर डोळे पांढरे व्हायचे, चक्कर येऊन पडायचे आणि देवाघरी जायचे. असले काम आमच्यासारख्या शूरवीरांचे असते. तोंड सांभाळून बोला शिवाजीराव. कोणा बोल लागले? हा सरको काटी के एक फटके में सांप को आडवाच करता. किधर है सांप? अरे ते नुसतं मोबाईल बघत होते. मोबाईल मध्ये गुंग होते. लक्ष बी देत नव्हते म्हणून म्हणलो. अरे कोणतरी ये बघा. राम राम आदाब. कोण म्हणायचं आपण? कसं काय येणं केलं? आम्ही संविधान दूत. आम्हाला काही प्रश्न तुम्हाला विचारायची होते. तुमच्याकडे रामायण आहे? हो आहे. तुमच्याकडे गीता आहे? हो आहे. तुमच्याकडे कुराण आहे? हा आहे. तुमच्याकडे संविधान म्हणजे राज्यघटना आहे का? नाही. बघितलंस, ज्याच्यावर आपला संपूर्ण देश चालतो ते संविधान कोणाकडेच नाही. शौर्या, तू म्हणतेस ते बरोबर. पटलं मला. अहो वाचलं तरी ते समजत नाही. शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नाही. मग काय करावं? समजून घ्यायचं म्हटलं की समजतं, पण कोणाची तयारीच नसते. त्याला कोण काय करणार? संविधानामध्ये विविध कलम आहेत. त्याच्या चौकटीत बसतील अशा विविध योजना सर्वसामान्यांना मिळतात. अशा विविध योजनांकडे आपलं लक्ष असले पाहिजे आणि लक्ष द्यायचं असेल तर संविधान समजून घेतलं पाहिजे. मुलींना उच्च शिक्षण मिळावे म्हणून एक योजना आहे. ती कोणती? चला तर बघूयात.
आटपाट नगरीत राहत होती मुलगी, आटपाट नगरीत राहत होती मुलगी. नेहमीची गरिबी होती तिच्या घरी, नेहमीची गरिबी होती तिच्या घरी. आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न होते मनी, स्वप्न होते मनी. आटपाट नगरीत राहत होती मुलगी, आटपाट नगरीत राहत होती मुलगी. काबड कष्टात अख्खी जिंदगी गेली, पण लेकरांचं तसं होऊ नये म्हणून तर त्यांना शिकवतोय. आज माझी मुलगी सुमन आणि मुलगा रवी दोघेही अभ्यासात चांगले आहेत. आज दोघांचाही निकाल आहे. काय मनाशी बोलतोय शिवा? अजून सुनबाई कशी आली नाही? मी पण वाटच पाहतोय, आज निकाल आहे ना पोरांचा. हुशार आहे तुझी पोर, नको काळजी करू. उशीर कस काय झाला? अचानक मालकीनबाईनं काम सांगितलं, नाही कसं म्हणावं. आणि रवी आणि सुमन नाही का आले अजून? नाही आले अजून, आम्ही पण त्यांचीच वाट पाहतोय. आई पप्पा, मला JEE मध्ये 95% पडले आहेत. मला इंजिनिअरिंगसाठी चांगलं कॉलेज मिळू शकतं. छान, तुझं शिक्षण होईल, चांगल्या ठिकाणी तुला नोकरीही मिळेल आणि आपले सुखाचे दिवस येतील. रुक्मिणी, आई पप्पा, मला नीटच्या एक्झाममध्ये 650 मार्क मिळाले आहेत. अभिनंदन. मी किती खुश आहे सांगू शकत नाही. आज माझ्या कष्टाला यश मिळाले आहे. आता मला चांगल्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे तू डॉक्टर होणार? हो आजी, मी डॉक्टर होणार आणि तू आजारी पडल्यावर तुला तपासणार. तोपर्यंत मी जिवंत असले म्हणजे झालं. तुला काही होत नाही आजी. मी नोकरीला लागलो ना, मग गाडी घेणार आणि मी तुला माझ्या बाजूला बसवणार. मी अशी गाडी चालवणार. हो रे माझ्या बाळा. तुम्ही एवढे शांत का हो? काहीच बोलत नाही. एवढा आनंदाचा प्रसंग आहे आणि तुम्ही असे नाराज. रुक्मिणी, या दोघांचा शिक्षणाचा खर्च झेपला पाहिजे. एवढा पैसा आणायचा कुठून, त्याची काळजी वाटते. तुम्ही अगदी बरोबर बोललात. सगळ्या गोष्टींचं नाटक करता येतं, पण पैशाचं नाही. आई पप्पा, रुपाली मावशी आली. काय झालं ताई, एवढे सगळे शांत का? मुलांचा निकाल चांगला लागला नाही का? निकाल चांगला लागला ग, पण एकाच वेळी या दोघांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? एवढे पैसे आणायचे तरी कुठून? ताई, आधी तू पेढा खा. ताई, चिंता नकोस करू. शासनाने आता मुलींच्या उच्च शिक्षणासाठी भरावी लागणारी फी माफ केली आहे. काय म्हणजे सुमनला फी लागणार नाही? सुमन डॉक्टर होणार? हो, सुमन डॉक्टर होणार. सुमन, हा धर तुला पेढा. आणि मावशी मला. आणि हा तुला. चला, आता आपल्याला या दोघांसाठी कॉलेज शोधावी लागतील. अगोदर मी स्वयंपाक करून घेते. सगळे छान जेवून घेऊया. हो, चल, मी पण तुझी मदत करते. दोघी मिळून चांगला स्वयंपाक करा. संविधानाच्या कलमाच्या अंतर्गत अशा गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या अनेक योजना आहेत. खरं म्हणजे आपलं संविधान राज्य पद्धती बरोबर जीवन पद्धती आहे. आपल्या देशात वेगवेगळे धर्म आहेत. संविधानाने प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, पण त्याचा अतिरेक चालत नाही याची जाणीव पण करून दिली. ती कशी? चला तर बघूया. जगदीश, हे बघ, हे असं काही जमणार नाही. जर ते मोहल्ल्यातले लोक चौकात नमाज पढ़त असतील तर आपणही गप्प बसायचं नाही. तू अगोदर सौऱ्याला फोन लाव, सगळ्यांना घेऊन चौकात ये म्हण. हॅलो, हां सौरभ, एक काम कर ना, सगळ्यांना घेऊन चौकात ये. हो. काय म्हणाला रे? 2 मिनिटात येतो म्हणाला. काय म्हणतो जगदीश? कशासाठी फोन केला? काय प्रॉब्लेम आहे का? अरे ते मोहल्ल्यातले लोक चौकात नमाज पाडायचं म्हणतात. ते जर तिथे नमाज पडत असेल तर आपण हनुमान चालीसा महाआरती करू चौकात. तयारी करेंगे, नमाज ही पढ़ेंगे. चलो, जगह खाली करो, हमको नमाज पढ़ना है. नाही जात, करा काय करायचे ते. आम्हाला तो महाआरतीच करायची आहे.
हमने नमाज पढ़ने का बोला कि तुमको महारती याद आती है? सर का बाजूला. ए नीट बोलायचं. आम्हाला हटवणारा तू कोण? नीट राहायचं. तू कौन? हमको बोलने वाला? पूरा मोहल्ला खड़ा कर दूंगा. क्या समझा? ती भीती आम्हाला नाही दाखवायची. महारती इथेच होणार. हम तो यहाँ नमाजी पढ़ेंगे. देखता है कौन रोकता है. आज फैसला होकर रहेगा. फैसला होकर रहेगा. देखो, हमें बात नहीं बढ़ानी. अगर बात बढ़ गई और कुछ हो गया तो इसके जिम्मेदार आप लोग होंगे, हम नहीं. समझे? आना रे आरती. नमाज पढ़ते. थांबा थांबा, असं भांडू नका. तुम्ही मदत पडायचं नाही. मग काय, असंच भांडत राहू द्यायचं आणि शेवटी एकमेकाची डोकी फोडायची. एवढंच. अरे यातून काय साध्य होणार आहे? दुश्मनीच ना. अरे आपला देश विविधतेने नटलेला आहे. धर्म, परंपरा, तो पाळण्याचा अधिकार दिलाय तो आपापल्या घरात. आपण बाहेर आलो की त्याचा अतिरेक नाही करायचा. आणि तुम्ही जर इथे नमाज किंवा महाआरती केली आणि सार्वजनिक जीवन विस्कळीत झालं तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ते आम्हाला काय सांगतायत त्यांनाही सांगा ना. संविधानाला तुम्ही आणि हे एक समान. तुम्ही महाआरती करा पण ती मंदिरात, आणि तुम्ही आनंदात नमाज पढ़ा तो मग मशिदीमध्ये. तो संविधानाने दिलेला हक्क आहे. आपण सर्व समान आहोत, फक्त आणि फक्त भारतीय आहोत. देखो, संविधान दूत सही कह रहे. हमें झगड़ा नहीं करना चाहिए. झगड़े से दुश्मनी बढ़ेगी और दुश्मनी से अच्छा है दोस्ती. हम सब लोग दोस्ती करते और मिलजुल कर रहते. सही कह रहे हो. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सर्व धर्मांना एकत्र ठेवण्याची संविधानामध्ये फार मोठी शक्ती आहे. ते समजून घेतलं पाहिजे. सर्व धर्मीयांनी एकत्र राहिलं पाहिजे. मला तुम्हाला काही सांगायचंय. संविधान कलमाच्या अंतर्गत कायदे झाले, पण त्याचा म्हणावा तसा प्रसार अजून समाजात झालेला नाही. तो कसा काय? अजून ग्रामीण भागात बालविवाह होतात. मुलींना 15-16 वर्षातच लग्नाला उभं करतात, जसं आता सरिताला केलंय. पण गप्प बसेल ती सरिता कुठली? चल तर बघू. जरा बाहेर आहे बरं. अण्णा तुम्ही सकाळी सकाळी आले. या ना, आशात आपली भेटच नाही. अरे कामातच हाय. अरे मी तुझ्या पोरीला स्थळ पाहिलं या. मोहिनी, अण्णा आलेत. अण्णा उभे का, चहा बनवते. चहा पाणी पाहुणं बरोबरच मी सरिताला ठिकाण आणलंय. मला नाही आताच लग्न करायचंय. मला शिकायचंय. मला अधिकारी व्हायचंय. अण्णा तिच्याकडे लक्ष नका देऊ. तू नको मध्ये मध्ये बोलू. मोठी माणसे बोलताना उचलली जीभ, लावली टाळाला. आवाज बंद. पोरीच्या दातीने मर्यादित राहावं. तुम्ही कोण मला आवाज बंद म्हणणारे? मोठ्या माणसांना असं बोलतात. मग मोठ्या माणसाने नीट बोलावं. अण्णा तिच्याकडे लक्ष नका देऊ. सरिता तू मध्ये जा. माझ्या मेवण्याचा पोरगा सध्या लग्नाचा हाय. मी म्हणलं माझा मेवणा आणि माझ्या मेवण्याचा पोरगा सध्या माझ्या घरी आले, तर म्हणलं दाखवून घ्या एकदा नवऱ्या मुलाला. बघायचं का? आला तर बघून घेऊ. आता अण्णाने स्थळ आणलं म्हणजे चांगलंच असणार की हो. चला चला चला. या अण्णाला काही काम नाही. उठले सुटले माझं लग्नाचं ठरत असतात. काय करावं? शुभांगीला फोन लावते. हॅलो शुभांगी, अगं एक काम कर ना. अगं बाबा माझं लग्न ठरत आहे. तू काय कर, शिवानी आणि मोरे मॅडमला घेऊन माझ्या घरी ये. नक्की आहे बरं का? या अण्णाचं काहीतरी बंदोबस्त करायला लागणार.
काय झालं का सरिता? घाबरू नको, आम्ही आहोत ना. काय झालं आहे तू आधी नीट सांग. तू रडू नको, आपल्याला रडायचं नाही, लढायचंय. सरिता, शुभांगी काय म्हणाली कळतंय ना? घाबरू नको, कशाला घाबरतीस ग? आपण आहोत ना सगळ्याजणी. हे बघ, तू रडू नको, नाही तर आम्ही निघालो. अगं, आई बाबा माझं लग्नच होत आहे. कायद्याने ते करता येत नाही ग, तो बालविवाह ठरतो आणि बालविवाह करणं कायद्याने गुन्हा आहे. बघू कोण तुझे लग्न करतं ते, चांगली त्यांना जेलची हवाच खायला घालू. नाही माऊली, बहीण बाई, कसा आहे नवर देव? पोरी हो, अधिकारी मॅडम कशाला आल्या? तुम्हाला जेलमध्ये पाठवायला. तुम्ही सरिताचं लग्न लावून द्यायला निघालात ना, ती अजून लहान आहे. तुम्ही सरिताचा बालविवाह करताय आणि कायद्याने तो गुन्हा आहे. नाही, मी आपलं कशाला लावतो? हो, आम्ही आपलं कशाला लावतो? अरे आपलं चहा प्यायला लावतो. हो माऊली, येतो बरं का? अण्णा थांबा ना. हा, लग्न लावून देणार होतं ना माझं. नाही नाही, चुकलं माझं, चुकलं. पुन्हा नाही करणार, चुकलं माझं, चुकलं. येतो माऊली बहीण, येतो येतो येतो. अहो सरिताचे आई बाबा, सरिता हुशार आहे, शिकायचे आहे तिला. उगाच लग्नाची घाई कशाला करता? अहो कायद्याने 18 वर्षाच्या आत लग्न करणं गुन्हा आहे. तो गुन्हा माझे आई बाबा करणार होते, पण तुम्ही होतात म्हणून. आम्ही तर आहोतच ग, पण तुझ्या बाजूने कायदा आहे, तो संविधानाने आपल्या सगळ्या महिलांना दिलेला आहे. आता कायदा पाळायचा का तुरुंगात जायचं ते ज्याचे त्याने ठरवावं. पोरींनो, आता आलात तर काही तर खाऊनच जा. हो हो, खाऊन जा. हो चालेल. साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ संविधान. साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ संविधान. करू दयाचे आम्हा सारे उंच उजगण्याची शान. करू दयाचे आम्हा सारे उंच उजगण्याची शान. साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ संविधान. साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ संविधान. संविधान आपल्याला कायद्याच्या रूपाने स्वाभिमानाने जगण्याचा बळ देतं. त्याचबरोबर आपल्या गावाप्रती व देशाप्रती कर्तव्याचं भान पण देतं. परंतु सर्वसामान्य जनता हे वरचेवर विसरत चाललेली आहे. सार्वजनिक ठिकाणाची तोडफोड हे तर नित्याच झालेलं आहे. एकही दुकान आज उघडी दिसली नाही पाहिजे. आपल्या गावात 100% बंद पाळला गेला पाहिजे. आपल्या देवताच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे. सरकार करून अजून गुन्हेगारांना अटक झालेली नाही. अरे, आजचा महाराष्ट्र बंद सरकारला लक्षात आणून देईल की आपल्या देवताची विटंबना समाजाच्या किती जिव्हारी लागते. बंद तर ठेवूच, ऐकलं तर बरे, नाहीतर खळाखट्या केल्याशिवाय जमणार नाही. अरे आपली तीच भाषा कळते. आपल्या नेत्याचं सांगणंच आहे, सरांना ऐकले कानाखालीच लावायची. चला आधी शहरातली दुकाने बंद करू. ऐकलं तर ठीक, नाहीतर 1-2 दुकानावर दगडफेक करू. आपोआप दुकाने बंद होतात. नसता एसटी वर दगडफेक करू. 4-5 एसट्या फोडल्या की बघा कसा बंद यशस्वी ठरतो. आधी आपण विनंती करू. हा बरोबर आहे. चला दुकान बंद करा मामू. आज महाराष्ट्र बंद आहे. दुकान बंद करा मामू. दुकान बंद करा मामू. आज महाराष्ट्र बंद आहे मामू. दुकान बंद करा. चला दुकान बंद करा. तुम्हाला सांगितलं कळत कसं नाही हो? करा ना दुकान बंद. ओ रहीम चाचा, ऐकतात ना तुम्ही पण, करा ना दुकान बंद. हे असं ऐकणार नाहीत. आपल्याला दगडफेकच करावी लागेल. उचला दगड. उचला दगड. दुकान बंद करा. अरे दुकान फोडलं. हे असे दृश्य आपण नेहमीच पाहतो, पण खरंच हे नुकसान होतं ते कोणाचं होतं? संविधानामध्ये सांगितलेले जे आपले कर्तव्य आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे सार्वजनिक संपत्ती. ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि ती आपल्या घामातूनच निर्माण झाली. आपण जर खरं संविधान साक्षर असतो तर ह्या अशा घटना घडल्याच नसत्या.
मोठे लोक असे वागतात, त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील वस्तू आपल्या वाटत नाहीत. विद्यार्थ्यांकडून शाळेतील मालमत्तेची नासधूस जसे की काचेच्या खिडक्या, बेसिन विद्यार्थ्यांकडून फोडल्या जातात. मग भविष्यात काय अपेक्षा करायची मुलांकडून? संविधान जाळण्याचा प्रयत्न झालाय, वेळेत जागा व्हावं लागेल. ही धोक्याची घंटा आहे. संविधान एकमेव असा दुवा आहे जो आपल्या देशाला अखंड ठेवेल. संविधान घराघरातनं वाचलं गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. नव्या पिढ्यांना त्याचं महत्त्व समजलंच पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य बहाल केले आणि ते आपल्याला टिकवायचे. त्याचं सुराज्य करायचे. संविधानाचा विजय असो. संविधानाचा विजय